महापालिका निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत। महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महापालिका निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपणा सर्वांचं स्वागत करतो। आता आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 3 मध्ये। या ठिकाणी अपक्ष उमेदवार विजय लोंढे यांची या ठिकाणी ही रॅली सुरू आहे आणि विजय लोंढे आता या ठिकाणी ख्रिश्चन समाजाचं प्रतिनिधित्व करत आहेत, बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, या ठिकाणी तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहात, कशा प्रकारे कुणाकुणाचा पाठिंबा तुम्हाला मिळत आहे आणि कशा प्रकारे प्रतिसाद आहे? मला सर्व ख्रिश्चन समाजाचा पाठिंबा आहे, मला सर्व मागासवर्गीयांचा पाठिंबा आहे, मला वॉर्डातील सर्व जाती धर्माचा लोकांचा पाठिंबा आहे। तुम्ही अनेक पक्षांकडे उमेदवारी मागितली होती पण पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिलेली नाही आहे। या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे तुम्ही आता तयारी केली आहे आणि कशा प्रकारे तुम्ही सामोरे जाणार आहात? मी बरेच पक्षांकडे जवळपास सगळ्याच पक्षांकडे उमेदवारीचे मागितलेली, खरं कुठल्याही पक्षाने आमची दाद घेतली नाही आहे। ख्रिश्चन समाज हा 3 नंबर वॉर्डमध्ये जास्तीत जास्त लोकसंख्येने असलेला आहे आणि जे गेम चेंजर जे हे आहे ते ख्रिस्ती समाजच आहे आणि ख्रिस्ती समाजचे कॅन्डिडेट द्यायचा नाही आहे म्हणून हे सगळ्यांनी राजकारण करून मला तिकीट दिलं नाही आहे, माझं तिकीट दाबलेलं आहे पक्षांकडनं। म्हणून आम्ही आता एकजुटीनं अपक्षच्या पाठीमागं सगळ्या माझ्या पाठीमागं राहिलेले आहेत। AC माझं चिन्ह आहे आणि सगळेजण माझ्या पाठीशी आहेत। या ठिकाणी वार्डाच्या समस्या काय आहेत आणि कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवडणुकीला सामोरे जातात? वार्डाच्या आता मी घर टू घर सगळे फिरलेलं आहे। वॉर्डामध्ये सगळा वॉर्ड मी चाललेला आहे, प्रत्येक घरामध्ये मी जाऊन आलेलो आहे। तर वॉर्डाच्यात कसं आहे की जे आत्तापर्यंतचे जे नगरसेवक होते त्यांनी हे बेसिक नीड्स जे आहेत, रस्ता, पाणी, लाईट, ड्रेनेज, ह्यासुद्धा सुविधा लोकांना दिलेल्या नाही आहेत। आत्ता जनतेतनं आक्रोश निर्माण होत आहे की बाबा नाही, या गोष्टी आम्हाला तुम्ही करून द्या। मी त्यांना आश्वासन दिले की मी जर निवडून आलो तर मी तुम्हाला 100% तुमच्या सगळ्या या गोष्टी करून देणार। तुमचं शिक्षण काय आहे आणि कशा प्रकारे तुम्ही सामाजिक कार्य केलं आहे? माझं MBA शिक्षण झालेलं आहे। माझे वडील 1985 साली काँग्रेसमधून नगरसेवक होते। सामाजिक कार्यात आम्ही अगोदरपासून अग्रेसर आहे। प्रत्येक गोष्ट असू दे, म्हणजे अगदी जे लहानातली लहान गोष्ट असू दे की आता आम्ही शिबिर घेतो, रक्तदान शिबिर घेतो, आरोग्य शिबिर घेतो। जे लोक असतात त्यांचे काही दवाखान्याची अडचण आहे, पोलीस स्टेशनच्या आहेत, अशा बऱ्याच अशा ह्याच्यातून आम्ही प्रत्येकांची मदत करतो आहे। एक आम्ही समाजकार्य करतो आहे, आम्ही राजकारण नाही करणार, कारण आजपर्यंत जेवढं केले आम्ही समाजकारणच केलेलं आहे। हे सामाजिक वारसा तुम्हाला कोणाकडून मिळाला आणि कशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही आत्ता या निवडणुकीमध्ये उभे आहे? सामाजिक वारसा मला माझ्या वडिलांकडूनच भेटलेला आहे। मी लहानपणापासून त्यांचं सामाजिक कार्य बघितलेलं आहे, लोकांनीसुद्धा वॉर्डमध्ये बघितलेलं आहे। जे व्यक्ती चांगला आहे त्याचं कार्य बोलतोय, त्याचं बाकी काय म्हणजे बोलायला काही गरज नाही आहे। काय सांगाल, या ठिकाणी विजय लोंढे आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत अपक्ष म्हणून, ख्रिस्ती समाज या निवडणुकीकडे कशा पद्धतीने बघत आहे? मी प्रथमतः सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम करतो। सांगायचं तात्पर्य म्हणजे जवळजवळ आम्ही 6 महिने झाले जे आमच्या ख्रिस्ती समाजावरती अत्याचार होत आहे, ज्या ख्रिस्ती समाजाला डवळत गेलेला आहे। आम्ही प्रत्येक
राजकीय पक्षाकडे आम्ही गेलो आणि त्यांना एकच विनंती केली की आम्हाला एक सीट आम्हाला द्यावा. जवळजवळ आम्हाला प्रत्येकाने आश्वासन दिले आणि जेव्हा तिकीट द्यायचा प्रश्न आला तर आमचं तिकीट उडवलं गेलेलं आहे. आणि आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज आम्ही ख्रिस्ती समाज एकत्र आलेला आहे आणि जे आत्तापर्यंत आम्हाला डावलले गेलेत आणि आम्हाला कमी लेखले गेलेत, आत्तापर्यंत आम्हाला ज्यांनी वापर करून घेतलेत त्यांना ह्या इलेक्शनमध्ये आम्ही दाखवून देऊ ख्रिस्ती समाजाची ताकद काय आहे, ख्रिस्ती समाजाची एकता काय आहे आणि ख्रिस्ती समाज काय करू शकतो. आज आम्ही आत्तापर्यंत जे लोकांना निवडून आणलेत त्या लोकांनी आत्तापर्यंत आमचा उपयोगच करून घेतलेला आहे आणि हे तुम्हाला 16 तारखेला आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की कोण ख्रिस्ती समाज काय करू शकता. या ठिकाणी ख्रिस्ती समाज या प्रभाग 3मध्ये जास्त आहे. बौद्ध समाज, मातंग समाज ही मोठ्या प्रमाणात त्यांचं मतदान आहे. त्या ख्रिस्ती समाजामध्ये तर तुम्ही आता पाठिंबा दिला, मात्र बौद्ध समाज आणि मातंग समाजाची नेमकी भूमिका काय आहे? आता तुम्ही बघायला गेलं तर आपल्याकडं RPIने पण दिलेले आहे, संभाजी ब्रिगेड पण आहे आपल्याकडं, मातंग समाज पण आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. असे बरेच डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया जे आणि त्यांनी पण आपल्याला पाठिंबा दिलेला आहेत आणि जे सर्व घटक पक्ष आहेत त्यांनी सर्व ख्रिस्ती समाजाला आणि विजय लोंढे यांना पाठिंबा दिलेला आहे. इतक्या वर झालं फक्त ख्रिस्ती समाज आध्यात्मिक क्षेत्रात आहे, मात्र राजकारणामध्ये तुम्ही एखादी उमेदवारी मागताय पण ती उमेदवारी मिळत नाही. आता नेमकी पुढची भूमिका काय असणार, कशा प्रकारची लढाई असणार? आत्तापर्यंत ख्रिस्ती समाज हे शांतिप्रिय समाज म्हणून मानले जातो आणि जे समाज शांतिप्रिय होता त्यांनी जे आता काही तुम्ही बघत असेल ते समाजाकडं आमची जे समाजाकडून जे आमचे काही प्रश्न असेल, काही मुद्दे असेल कुठंही कुणीही मांडले नाहीत. आज आमची काय इच्छा आहे की आज आमचे काही प्रतिनिधी सभेत जावा आणि आमची ख्रिश्चन समाजाची जी काय समस्या असेल तिथं मांडावा आणि ख्रिश्चन समाजाचे काय मतं असतील तिथं मांडण्यासाठी आज आम्ही एकत्र आलेलो आहे. ज्या कारणाने आम्ही एकत्र आलो म्हणजे जे अत्याचार समाजावरती होतो आहे, आत्तापर्यंत आम्ही शांतिप्रियनं आम्ही सगळे करत राहिलो पण आम्हाला आता ख्रिस्ती समाज म्हणजे त्यांनी आम्हाला जागृत केलेलं आहेत आणि आता आम्ही जागृत आता जे पुढं तिथं पोचूचपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. पाळक साहेब, तुम्ही काय सांगाल? या ठिकाणी विजय लोंढे आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या प्रभागामध्ये 2-3 प्रभागामधून आधीच्या काळामध्ये अमरदास लोंढे असतील, DP लोंढे असतील, मोजे सोरटे असतील, या तिघांनीच फक्त ख्रिस्ती समाजाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यानंतर कुणालाच या ठिकाणी संधी मिळाली नाही. आता कुठं संधी आली होती, मात्र या ठिकाणी विजय लोंढेंनी आरोप केला आहे की कुठल्याच पक्षानं आम्हाला या ठिकाणी संधी दिली नाही. काय सांगाल? विजय लोंढेंनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती योग्य आहे, कारण या महाराष्ट्रामध्ये ख्रिश्चन समाज हा अल्पसंख्याक म्हणून गणला जातो. या ख्रिस्ती समाजावर अनेक अत्याचार होत आहेत आणि त्या संदर्भात वज्रमूठ म्हणून आम्ही ख्रिस्ती समाज एकत्र आलेलो आहे आणि विजयाच्या पाठीमागं आम्ही ठामपणे उभा आहोत आणि या अनुषंगानं ही ख्रिस्ती समाजाची ताकद जी आहे ती आम्ही दाखवून देणार आहेत. कारण ख्रिस्ती समाजाची ताकद, कारण ह्या ख्रिस्ती समाज हा कुठून बाहेरून आलेला नाही, हा इथला मूळ निवासी आहे. मूळ निवासी असून इंडियन ख्रिश्चन आहे, भारतीय ख्रिश्चन आहे आणि म्हणून जो हक्क आमचा दिलेला आहे, जो मतदानाचा हक्क आम्हाला दिला आहे तो योग्यरित्या आम्ही विजयला देऊन ख्रिस्ती समाज ही विजयाची घोडदौड सुरू करणार, एवढं आमचं मत ह्या ख्रिस्ती समाजाचं झालेलं आहे. तुम्ही काय सांगाल? ख्रिस्ती समाजामधलेच आणि अन्य कॅन्डिडेट उभा करून कुठेतरी मताची विभागणी करण्याचं राजकारण सुरू आहे, त्याबद्दल काय सांगाल? आता सध्याचं राजकारण जर बघितलं, पण अलीकडचे सत्ताधारी असतील, वेगवेगळे जे पक्ष आहे खिचडी करून ठेवलेले आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं पवित्र राजकारण नाही आहे. पवित्र राजकारण नाही नसल्यामुळं हे सगळे खिचडी झालेलं आहे आणि म्हणून आत्ता आम्ही ह्या क्षणाला की विजय लोंढे आमचा हा प्रतिनिधी या मतदारसंघातून ह्या वार्ड क्रमांक 3मधून निवडून गेलाच पाहिजे, ही ताकद आम्ही दाखवणार आहे आणि त्याच्यामार्फत प्रतिनिधित्व आम्हाला ख्रिस्ती समाजाला मिळावं. त्या ख्रिस्ती समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या या शासनाच्या दरबारी जाव्यात, या अनुषंगानं आम्ही याच्यामध्ये उतरलेलो आहे.
आता तर तुम्ही या ठिकाणी ख्रिस्ती समाज पूर्ण विजय लोंढे यांच्या पाठीशी असं तुम्ही सांगताय. मात्र तुम्ही घर टू घर जे काय समाज आहे, बौद्ध समाज असेल, दादांनी बोललं तसं मातंग समाज असेल, बहुजन समाज आहे, ख्रिस्ती समाज, यांच्या घरापर्यंत जाऊन तुम्ही त्यांना काय नेमकं काय सांगत आहात? नाही, आम्ही ख्रिस्ती समाज म्हणून हा आमचा उमेदवार आहे म्हणून सांगतोय. बहुजन समाजाची जी हे आहे त्यांनासुद्धा माहीत पडलं आहे की काय राजकारण चाललेलं आहे आणि उमेदवार घर टू घर जाऊन त्याचे समस्या जे आहेत त्यांचं जे मतदान आहे मागत आहे. त्यामुळं आम्ही ख्रिस्ती समाज म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. तुम्ही काय सांगाल या ठिकाणी? पूर्ण काळ तुम्ही त्यांच्यावर राहिलेला आहे विजय लोंढे यांच्याबरोबर. आत्ता नेमकी ख्रिस्ती समाजाची भूमिका काय आहे आणि येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये काय नेमकं कशा प्रकारे तुमची रणनीती असणार आहे? हे बघा, वॉर्ड क्रमांक 3 हा प्रामुख्यानं अल्पसंख्याक समाजाचा वॉर्ड आहे, ज्याच्यामध्ये अल्पसंख्याक जे उमेदवार आहेत त्यांना संधी द्यायला हवी होती. आम्हाला शेवटपर्यंत टोलवलं गेलं आणि हा फक्त आमचा एक विजय लोंढे उमेदवार म्हणून त्यांना टोलवलेलं नाही आहे, तर अल्पसंख्याक समाज जो आहे, जो ख्रिश्चन आहे, मुस्लिम आहे, जैन समाज आहे, या सर्व समाजाला या सर्व पक्षांनी आज गृहीत धरलेलं आहे. आणि आज आम्ही फक्त महापालिकामध्ये नाही आहे, तर येणाऱ्या लोकसभा असतील, विधानसभा असतील, त्या सगळ्या ठिकाणी ह्या गोष्टीची आठवण ठेवणार आहे. आणि आजचं 3 नंबरचं जे मतदान आहे ते आम्ही खास करून विजय लोंढे यांच्या एका मतासाठी सगळ्यांना विनंती करत आहे. आपल्याला समाज म्हणून जर वरती यायचं आहे, अल्पसंख्याक समाज म्हणून, तर आपल्याला हे प्रतिनिधित्व निवडून देऊन ज्या प्रस्थापितांनी जो काय घात केलेला आहे तो आपण या ठिकाणी मतांमधून दाखवायचा आहे. या ठिकाणी आपण पाहतो की आता आपण पाहतो प्रभाग क्रमांक 3मध्ये या ठिकाणी विजय अमरदास लोंढे हे या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आणि या विजय लोंढे यांच्या पाठीशी आता बहुजन समाज असेल, अल्पसंख्याक समाज असेल किंवा ख्रिस्ती समाज असेल, हे पूर्णपणे ताकदीने उभारलेलं आपण पाहतोय. आणि ख्रिस्ती समाज आता पूर्ण या निवडणुकीमध्ये चांगलाच हिसका दाखवेल अशा प्रकारची प्रतिक्रिया आता इथे असणाऱ्या पालक मंडळीने किंवा ख्रिस्ती समाजाच्या या असणाऱ्या नागरिकांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन राहुलसोबत राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र दूरदर्शन न्यूज.